सर्वांनाच अभिमान आहे, सर्वांनाच गौरव आहे आजच्या दिवसाचा। भाषा मनांना जोडते, भाषा हृदयाला जोडते, भाषा माणसाला जोडते आणि त्याचमुळे आपल्या मराठीला, आपल्या मायबोलीला हा दर्जा मिळणं, अभिजात भाषेचा दर्जा मिळणं, तो शिक्का बसणं ही प्रत्येक मराठी जनासाठी अत्यंत अभिमानाची बाब मानली जाते। सर, आपले मनापासून आभार, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। आणि अश्विनी वैष्णव केंद्रीय मंत्री यांनी या बातमी संदर्भात बोलताना नेमकं काय म्हटलं, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देताना काय म्हटलं, आपण पाहूया। आज बहुत बड़ा फैसला लिया गया है। 5 लैंग्वेजेस को क्लासिकल लैंग्वेजेस के लिए अप्रूव किया गया है। 5 लैंग्वेजेस मराठी, पाली, प्राकृत, असमीज और बंगाली, इन 5 लैंग्वेजेस को क्लासिकल लैंग्वेजेस का दर्जा दिया गया है। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या, ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासून आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे। हा स्वर्ण अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे। पंतप्रधान मोदीजी, आपले खूप खूप धन्यवाद। महाराष्ट्र सरकारने, मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला, प्रयत्न केला, पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे। महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो। तर नितीन गडकरी केंद्रीय मंत्री यांनी सुद्धा ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या। पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय झालाय। माय मराठीच्या इतिहासातला हे एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय असं नितीन गडकरींनी म्हटलंय। आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रातल्या समस्त जनतेच्या वतीनं मनपूर्वक आभार मानलेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आणि सोबतच त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचे, मराठी जनतेचं अभिनंदन सुद्धा केलं। समस्त मराठी जनांसाठी हा आनंदाचा क्षण असल्याचं नितीन गडकरींनी म्हटलंय।